बंधू असं आहे का? हे गाईज, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं धन्यवाद करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आज चाललं पंढरपूरला, 23 तारीख, आणि बॅग पण भरली बघा इथं मस्तपैकी. तर आपला प्रवास आजचा पंढरपूरचा आहे आणि आपली व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मस्तपैकी. आजच्या प्रवासामध्ये काय काय कुठं कुठं तुम्हाला सगळा मस्तपैकी दाखवणार. चला भेटू डायरेक्ट आता बसच्या इथं. मित्रांनो, पाऊस पण जाम पडतोय बघा. बहुतेक मित्रांनो बस आले, बघू आता. तर मित्रांनो, ही बस आहे आपली पंढरपूरला, बघू शकता. बाकी सगळे आलेत. आता बहुतेक टायमिंग आता 6 वाजून गेलेत. 6 वाजता टायमिंग दिलेला, पण बहुतेक 7, 7:30ला सुटेल ना. 7, 7:30ला सुटेल आता. हे बघा, बस पण मस्त आहे. बसचा इंटिरियर तुम्हाला दाखवतो. पब्लिक अजून थोडी थोडी यायची आहेत. बाकी सगळ्यांची बाईट घे. बाकी सगळे आलेत, बघू शकता. एवढी सीट बाकी आहेत अजून. काय अप्पा, जय रे अण्णा. आणि पाऊस पण एवढा पडतोय ना हिशोबाच्या पलीकडं. आस्ते आस्ते येतात सगळे आता. जय रे. आज भानुवादा येत आहे यंदा. मग यंदा येत आहे. बॅग पण आली आपली. आई घेऊन आली बॅग. आल्या जायला पुढच्या. मित्रांनो, हे आपले गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते, म्हणजे पूर्ण आप्पांना नॉलेज आहे प्रत्येक गोष्टीचा. एमडी आप्पा. तर आप्पा बोला आजच्या वारीबद्दल. म्हणजे आपण चाललोय तर रामकृष्ण हरी. हा. आज सावळे गावातून पंढरपूरसाठी यात्रेसाठी विजय कुरंगले याच्या सानिध्याने आम्ही सगळे पंढरपूरला जात आहोत. जवळजवळ 50 एक माणसं त्या बसमध्ये आहोत. बसची चांगली उत्तम सोय केलेली आहे. आता बस सुटत आहे, तरी सर्व रामकृष्ण हरी गजरात आम्ही निघालो आहोत. आप्पा, काशीनाथ कितवी कांबळे वारी? आमचे छान. तुमची वारी किती? आमची 30-35 वाऱ्या झाल्या जवळजवळ. 30-35. 71 वर्षापासून आम्ही जातो पंढरपूर. आजच्या वारीबद्दल आजची वारी म्हणजे आजच्या वारीचा सांगू आनंदच वेगळा आहे. आनंद वेगळा. कारण आजच्या वारीला पावसाने पण खूप एकदम सगळ्यांना दामदुपटीने जोडीतच नेलं सगळ्यांना. कुठं कुठं थांबले नाही, आळंदी भेटणे झाली नाही, वाकडीवर पण थांबले. डायरेक्ट गोपालपुरात गेले सगळे. अशी वारी, आनंदाची वारी आहे. आम्ही सगळे निघालोत आणि सुंदर उत्तम कार्यक्रम होणार आहे तिकडं. काशीनाथ कांबळे माझ्या शेजारी बसले, ते पण 2 शब्द बोलतील याविषयी. बोला बोला आप्पा, तुम्ही बोला वारीबद्दल बोला. आज तुम्ही चालल्यावर आज पंढरपूरला निघालेली ही वारी आहे बसमधून. आणि आता सांगितल्याप्रमाणे विजय कुरंगळ्यांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. 50 माणसं बसलेले आहेत सगळे. आणि अतिशय सगळ्यांचा प्रवास सुखाचा आणि समाधानाचा हो, अशीच या ठिकाणी मी मंगल कामना व्यक्त करतो. बर, धन्यवाद. तर मित्रांनो, बाकी सगळे आलेले आहेत. फक्त एकच कोणतरी कोण याचं राहिलाय. आता आपली मंडळी सगळी आलेली आहेत. आणि दादा 2 शब्द बोल आपल्या वारीबद्दल. तो माईक घे, बोल लवकर. अचानक आलाय तू. हॅलो, बोल. मी बोलतो आता माधव केदारी. दीपक केदारी मला बघायला गेला होता कोटणी परत. तिथून मला बघता जागा नव्हती, त्यामुळं मी बस मध्ये आलो. आणि आता आमचा प्रवास सुखाचा जाऊ दे. एकविराला आम्ही फिरून येऊ. पंढरपूरला पण जाऊ, एकविरा घेऊ. आता पुन्हा गावदेवीचं नाव घेतो ना. चिमणाई, मरुआई, उसराई सगळ्या देवी आम्हाला प्रसन्न व्हा. श्रीराम मंडळ सावले, हनुमान मंडळ सावले यांना सगळ्यांना विनंती आहे की सगळी लक्ष ठेवा गावा आणि भजन व्यवस्थित करा ते मंदिर. चालेल. जय हरी माऊली. आम्ही आता मला सांगितलं होतं 6 वाजता निघालो. मी घरून एवढा 5 वाजता उठून पटापट तयारी करून आलो, तरी अजून आमची बस काय अजून सुटली नाही. का मला माहिती आहे की इथं 7-7:30 पर्यंत आपण निघू शकतो. इथं आता सर्व लोक मंडळी, वयस्कर मंडळी, लेडीज, त्यांना भरपूर टाइम लागतो तयारी करायसाठी. चला चला अजय.
पायरा बघते माग. बरं सगळ्यांना असं असं करा फक्त आता. हा. बाय बाय ना चालू. बाय बाय करू का? बोला. तोंड भारी घ्यायची ना मम्मीला. नाही. तर मित्रांनो आता 7:10 झालेत आणि आता बस सुटली. बाकी सगळे मस्त बसलेत. आता आम्ही पण मस्तपैकी आता चाललो पंढरपूर. आता बाकीची अजून मोपाडा चांबारली बिंबरली सगळीकडे आहेत म्हणून गाडी थांबल आता थोडी थोडी पुढं पुढं. बहुतेक संध्याकाळ होईल ना आता. 6 वाजतील बहुतेक आम्हाला पंढरपूर मध्ये पोहोचायला. समजतं बघा. अशोक दादा पण आलेले आहेत. रामकृष्ण आहे दरवर्षीप्रमाणे. दादा म्हणजे भजन जोरात आहे. होणार भजन दादा होणार. आवाज आहे ना शेवटी अशोक दादाची. आता चालू जागा बरोबर का 5 मिनिटं अशोक दादा आल्यानंतर होणार आहे. आता पटेल मार्टच्या इथे थांबलो आम्ही. पटेल स्मार्ट. आता कोण इथे येतं काय माहिती. हा पुन्हा मम्मी यायची. तर मित्रांनो आता जरा थांबलोय सोमाटण्याच्या आसपास थांबलोय. आता एक्सप्रेसलाच होत. बाकीची उतरली. आता आम्ही उतरतो जरा फ्रेश वगैरे होतो कारण बरंच अंतर अजून आहे. इकडं सुधा चालले पावडर लावते. इकडं हे बघा सुधा पावडर लावते. चले मच्छा आमचा रविदा. चला चला काकू पण इकडे बसले पुढं. काकू बसले पुढं बघू शकता मित्रांनो आमची काकू. इकडे काकू बसले. चले चला काकू जय हरी. मी मागच बसलो. आम्ही पुढे बघितलंच नाही काय. चला मस्त आहे की फ्रेश वगैरे होतो काय मित्रांनो. आता फ्रेश चला. जय हरी माऊली. आता उतरलो. बघू आता कुठं जायचा. फ्रेश वगैरे व्हायचंय आता आम्हाला. हे बघा किती थांबले तिथं बस. किती थांबलेत बघा. हवा भरपूर आहे. हवा डेंजर आहे. ए गर्दी आहे रे. गर्दी आहे ना. गर्दी आहे. जाम गर्दी दिसते मित्रांनो. जामच अपाट गर्दी. भरपूर गाड्या आहेत. आणि हाच मुक्काम आहे इथं. म्हणजे एक्सप्रेसला इथंच थांबणार. कुठून काय येऊ दे पण या ठिकाणी थांबणार. हा असं वाटतं कितीला असं चाल आहे मागे चहा. हे बघ किती थांबले तिथं. हे बघ पहिला चल पहिलं वॉशरूमला जाऊ. चल पहिला वॉशरूमला जाऊ. ज्या हिशोबाच्या माग आहे बघा बेकार एकदम. पहिला जाऊ तिकडं. जय हरी माऊली. बरं आहेत ना. चल कुपन घेऊ. चल चहा वगैरे. हा पहिला चहा आम्ही घेतो. घे तो कुपन घे. ए तुला का नको तो मचा नको म्हणतो. 3 बघा आम्ही घेतले आता कुपन. चहा तिकडे वाटत. अरे चहा आहे बघा. ही पाहुणी हो आपली पाहुणी. एक घे बाळा. 2 चहा दे. एक्स्ट्रा कप दे मामा. नमस्कार. हा तर मित्रांनो चहा घेतो. आले ना. ठीक आहे.
हे माझे का कप दे एक्स्ट्रा दोन कप घेतले आम्ही. तर पहिला चहा नंतर काय येतो आणि वातावरण पण भारी आहे त्यामुळं चहाचा टेस्ट एक नंबर लागते. आणि ह्या ठिकाणी सोमाटण्याच्या बरंच काय म्हणजे एवढा भारी वातावरण वाटतो ना हिशोबाच्या पलीकडं. हे बघा पूर्ण पब्लिकच पब्लिक दिसते. जाम पब्लिक आहे हिशोबाच्या पलीकडं. अजून पब्लिक एक म्हणजे मला असं वाटतं पंढरपूरला जायच्या अगोदर इथं कंप्लीट थांबतातच असं वाटतंय मला. जाम पब्लिक असते इथे हिशोबाच्या पलीकडे पब्लिक असते. पब्लिक भरपूर आहे. तर मित्रांनो चहा वगैरे मस्त पिऊन झाला फ्रेश पण झालो आम्ही. आता निघायची तयारी करू. आता काय दादा दादा कसं वाटतंय एकदम ब्रँडेड ब्रँड वाटतं ना. ब्रँड हा जे वातावरण पण एवढं भारी आहे ना. वारीची मजा पण वेगळी आहे ना. हा वारीची मजा पण वेगळी आहे आणि वातावरण एवढं भारी वाटतं ना दादा. जबरदस्त आहे. जबरदस्त ना एक नंबर वातावरण आहे. ते बघ पूर्ण हायवेलाच. हा खूप मजा आहे ना. मजा जाम मजा जाम भारी जाम भारी वाटतं. जाम जे वारी दरवर्षी असा उत्सुकता असते आम्हाला वारीची. कधी वारी येते कधी वारीचा दिवस येतो असा वाटतो आम्हाला. तो आज क्षण आला. मागच्या वर्षीपासून हा सुख सोहळा हा स्वर्गी नाही. स्वर्गीय नाही म्हणजे मागच्या वर्षीपासून ते ह्या वर्षापर्यंत नुसतं तेच मनात कधी हा दिवस येते. तो आजचा दिवस उजडला आणि आम्ही आता वारीला चाललो. हे बघा कसा नाद आहे का. अरे नाद काय यावंच लागतं. हा चला. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला थांबलोय. लोणंदच्या पुढे होतो आम्ही आता. बस इथे लावलोय हायवे इथं मस्त वेगळी. आता जागा शोधतोय आम्ही. पाठी वगैरे पाठी घेतल्यात. आणि पण पाठी घेतलाय. मी जाम झोपलो. मी झोप लागली ना हिशोबाच्या प्रयत्न माझ्या चिकन चाटी पण गाड्या लावतोय. चला गाड्या बघून जायला लागेल. चला तर मित्रांनो आता आपला इथं बैठक आम्ही इथं बॅनर पण रवी दादाने आणलंय. काय काय पाठवलंय या जेवायला. चला चला तर मित्रांनो आम्ही निघालो आता आणि वाजले किती आता 1:30 वाजलाय. 128 किलोमीटर इथून आहे. म्हणजे लोणंदच्या अजून पुढे होतो मी आता. टायमिंग दाखवतोय 3:30 पण आम्हाला असं वाटतं 6 वाजतील. परत बसले सगळे बसले की आराम करतो कुठलं जेवलोय म्हणून. काय काय चालू आहे चला आता जरा आराम करतो मित्रांनो. काय जेवलो बोलो थोडा आराम करतो. मगाशी पण 1-2 तास झोपलो. तर मित्रांनो आता 50 किलोमीटर राहिलंय बाकी. आणि आता वाजलेत 3 वाजलेत. 50 किलोमीटर बाकी आहे. असं वाटतं 6 वाजेपर्यंत पोहोचू किंवा 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत. जसं अजून पुढे ट्रॅफिक पण लागेल ना त्याच्यामुळे आता सांगू शकत नाही पुढे किती ट्रॅफिक आहे. फायनली मित्रांनो पंढरपूर मध्ये आम्ही पोहोचलो. एकदम भारी होतंय. एकदम फील भारी होतंय. पोहोचलो पंढरपूर मध्ये. आता पार्किंग करतात. पार्किंग माहिती नाही कुठे करतात. तिथून परत आपल्या मुक्ताई मठाच्या पाठीमागे जायचं.
तर मित्रांनो गाड्या इथं बस लावले आणि आम्ही बॅगा आणि एका माणसाचे 100 रुपये बोलतो डायरेक्ट तांबडा मारुती. एवढं कुठे 100 रुपये? 1 किलोमीटर फक्त इथून 1 ते 1.5 किलोमीटर 100 रुपये बोलतात एवढा भाडा मुक्ताई मठापर्यंत. बघू आता किती. आम्हाला तर 1 ते 1.5 किलोमीटर आहे इथून. तर मित्रांनो आता रूमवर चाललोय. तर मित्रांनो फायनली आपल्या रूमवर आलो. बॅगा वगैरे इथं ठेवल्या. सगळे बसतात आता. बघू शकता आताच रूमवर आलो. आता फ्रेश वगैरे होतो मस्त पैकी. बघा बाकी येतात. आता फ्रेश वगैरे मस्त होतो. जाम दमलाय. तर मित्रांनो आता चाललं मुख दर्शनाला आणि आता मोबाईल तिथं आला नसल्यामुळं आम्ही मोबाईल इथेच ठेवतो. मस्त फ्रेश वगैरे झाले. बघू शकता सगळे फ्रेश वगैरे झाले मस्त पैकी. आता मुख दर्शन घेतो अशोकदा. मित्रांनो आता गर्दी बघायला आलोय. बघा गर्दी किती आहे. थोडी कमीच वाटते पण उद्या भरपूर असेल. चला तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला माझी आजचा प्रवासाची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा दुसरा ब्लॉग परत आपला पंढरपूर मधून उद्या सकाळी आपला होईल चालू. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट.